त्यामुळे आता आमचं पंचनाम्याचं काम सुरू आहे. काही पंचनामे आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही पैसे रिलीज केलेले आहेत. पण मला वाटतं की त्या कामाला सुरुवात होईल आणि तात्काळ मदत ही शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये दिली जाईल. केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी जी एकंदरीत पालकमंत्र्यांना सर्व आढावाची माहिती आज कॅबिनेटमध्ये देण्यासाठी सांगितली होती, अशी संपूर्ण माहिती तर जमा झालेली आहे की आणखी काही वेळ लागणार आहे? मी आधीच सांगितलं की अजून शेतामध्ये पाणी वाहतंय, लोकांच्या गावामध्ये पण काही ठिकाणी पाणी आहे आणि म्हणून त्यामुळे आता लगेच तात्काळ पंचनामे होतील एका दिवसात 2 दिवसात असं चित्र अजूनही नाही आहे. कारण अजूनही पाणी शेतामध्ये कमी झालेलं नाही. अधिकारी कालपासूनच थोडे निवांत झाले, म्हणजे थोडे 24/7 24/7 काम अधिकारी त्या ठिकाणी करत होते. तलाठी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, कमिशनर, पोलीस प्रशासन, सगळेच कृषी प्रशासन, कृषी विभाग हे सगळे कामं करत होते, रस्त्यावर होते रात्रंदिवस. त्यामुळे आता आजपासून थोडी विश्रांती त्यांनाही मिळालेली आहे. पण ते आजपासून सकाळपासून कामाला लागलेले आहेत. पंचनामे झाल्याशिवाय सगळ्या नुकसानीचा आढावा मला घेता येत नाही आहे, तो आकडा कळत नाही आहे. पण निश्चित आता हे आकडे येतील आणि त्यानंतर मग किती नुकसान झालेलं आहे, किती आम्हाला शेतकऱ्यांना द्यायचं आहे आणि तो आकडा बघून केंद्राकडे सुद्धा वाटतं आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हे मागणी करतील. डिझास्टर संदर्भातली एक नवीन समिती नेमण्याचा विचार शासन करत होतं. त्या संदर्भातला शासन निर्णयही आज जाहीर होण्याची माहिती मिळत आहे. ज्याची मागणी आपण केलेली होती एकंदरीत, जेणेकरून ॲक्युरेट मदत आहे ती कुठेतरी शेतकऱ्यांना पूर्ण वाटतं त्या संदर्भामध्ये आज आधीच सांगणं उचित होणार नाही. पण कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये चर्चा होऊन काहीतरी निर्णय होईल. मला वाटतं मग आतापर्यंत त्यांनी काय केलं ओवेसींनी? ते काय मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी काही आवाहन केलं होतं का देवेंद्रजींना बसवण्यासाठी आवाहन केलेलं होतं? लोकांना माहितीच आहे तुमचं आव्हान काय, तुम्ही काय करतात. त्यामुळे तुम्ही किती आव्हानं केले तरी लोकांचा विश्वास माननीय मोदीजींवर आहे, माननीय देवेंद्रजींवर आहे. तुमच्या आव्हानामुळे काही फरक पडणार नाही. पीक विम्यासंदर्भातली मागणी पुन्हा तर जोर धरते. 1 रुपयामध्ये शासनाने जो पीक विमा दिलेला होता, आता मराठवाड्यातल्या पूर परिस्थितीनंतर त्याची जाणीव प्रचंड होऊ लागलेली आहे. शेतकऱ्यांकडून मागणी होते. या संदर्भात काही सरकार पीक विम्याच्या बाबतीमध्ये योग्य निर्णय सरकारचा यावेळेला घेईल. तसं पीक विमा चालूच आहे. पण काही सुधारित काही योजना आणता येईल का, की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी काही त्याच्यामुळे दिलासा मिळणार आहे का? मला वाटतं हा विषय सुद्धा कॅबिनेटचा आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भात निर्णय करतील. अशा प्रकारे आव्हान वाटतं. मी सांगितलं आमची तयारी अतिशय जोरात आहे. आम्हाला कुठलाही काही फरक पडत नाही. जर तर राजकारण चालत नाही, एकत्र आले तर काय होईल, नाही आले तर काय होईल, येतील तेव्हा बघू. पण भाजपची तयारी, आमची महायुतीची तयारी जी आहे ती आमची पूर्णपणे तिकडे झालेली आहे. मुंबईमध्ये काही तुम्ही करा, लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे, देवेंद्रजींवर आहे, शिंदेसाहेबांवर आहे, अजितदादांवर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी कोणी काही गर्जना केल्या, काही म्हटलं तर 2 महिन्यानंतर ते दूधचं दूध पाणीचं पाणी होईल. मला वाटतं असं भडकवण्याचं काम लोकांना करू नका. जाणीवपूर्वक कुठेतरी हिंसा झाली पाहिजे, काहीतरी समाजात काहीतरी जाती तणाव झाला पाहिजे. मला वाटतं अशा काही लोकांची मानसिकता आहे आणि म्हणून त्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्टेटमेंट करतायत. पण इथे काही फरक पडणार नाही, काडीचा सुद्धा फरक काही पडणार नाही. धाराशिवमध्ये काही शेतकऱ्यांना बँकेकडून नोटिसा आलेल्या आहेत. नाही, मला वाटतं त्या संदर्भामध्ये काय नोटिसा आल्या काय नाही मला माहीत नाही. तुम्ही सांगतायत काही नोटीस समोर आली तर आम्हाला कळेल. पण अशा परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा तुम्हाला वाटतं कॅबिनेटमध्ये निर्णय होईल आणि माननीय मुख्यमंत्री तो करतील. जी बातमी आपण पाहतोय, अजूनही शेतात बऱ्यापैकी पाणी आहे. त्यामुळे पूर्णपणे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. जोवर शेतातलं पाणी ओसरत नाही तोवर तात्काळ पंचनामे होणं अवघड आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी पंचनामे झाल्याशिवाय नुकसानीचा आकडा करणं अवघड आहे, असं देखील महाजन म्हणतात.
तर या सगळ्या संदर्भात आज आढावा घेतला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री निश्चितच केंद्राकडे या सगळ्या संदर्भात मदत मागतील असं आश्वासन देखील गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे. या सगळ्यावर नजर कायम असेल. एक नजर टाकूया आता हेडलाईन्सवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.